हॉटेलमध्ये बताओ जरा सीन क्या हुआ बता। हे आईचा भाऊ तो कुत्रा बघा डेंजर आहे बाबा, बघा मित्रांनो कुत्रा बघा। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। आणि मागचा जो ब्लॉग होता तो आपला होता पुण्याचा पार्ट 1, आपण हा पार्ट 2 नाही, तुम्हाला वाटेल हा पार्ट 2 आहे। हा थोडासा वेगळा ब्लॉग आहे। आज आपण चाललो आहे ते म्हणजे आई एकविरीच्या दर्शनाला। हा जो प्लॅन बनला ना मित्रांनो, हा अचानक भयानक बनलेला प्लॅन आहे। कारण अभिने आधी मेसेज केला ग्रुपवर की उद्या सगळ्यांना सुट्टी आहे का, तर मला समजलं ह्याचा बाई राईडचा प्लॅन आहे। सो तो तेच बोलला की उद्या कुठे जायचं का बाहेर। मी बोललो ठीक आहे, सूरज बोलला ठीक आहे, अक्षय पण बोलला ठीक आहे। हाँ, फक्त सौरभला सुट्टी नाही, वो अभी रहेगा ऑफिस में, तो सुटेल 8 वाजता, तो खूप प्रॉब्लेम होईल, तो त्याला कॅन्सल केला। मग आम्ही चाललो आहे, सूरज, अक्षय, मी आणि अभि, चौघंजणं। अभि येतो आहे, सगळे निघालेत। हां, मग प्लॅन असं होत होता की ह्यांचं चालू होतं माथेरान जायचं, एक बदल लोणावळा जायचं। अक्षयचा भाई वन साईड आहे, त्याचं चालू होतं की आपण राजगड जायचं। पण आपलं असं होतं की आपल्याला 6च्या परत पण यायचं आहे, कारण स्टेशनला गेलो, पप्पाने टी शर्ट वगैरे घ्यायचं तर घेऊन आलो। खूप तरी असे स्पॉट बघत होतो, पण असा काही चांगला स्पॉट भेटत नव्हता की लगेच जाऊ आणि लगेच येऊ। सो मग मी त्यांना बोललो की आपण एकवीरला जायचं, कारल्याला। सगळे रेडी, रात्री 10 वाजता मित्रांनो प्लॅन बनला आहे आणि आज आम्ही आता निघालो। हां, फक्त आमचा प्लॅन होता की 5 वाजता निघायचं, पण हे सगळ्यात लेट निघालेत। आमचा अभि निघाले आता, त्याला यायला, तो येणार होता भांडूपला, त्याला यायला अजून अर्धा तास लागेल मला बोलला, पण त्याच्यानंतर 15 मिनटं झाले। सो तो आता भेटले डायरेक्ट एरोली टोल नाक्याला। सूरज येतो आहे, मी आता आहे नाऊर स्टेशनला, सूरज होता मुलुंडला। सो आय थिंक तो एक 5 मिनटामध्ये येऊन जाईल आणि अक्षय भेटेल आपल्याला डायरेक्ट कळंबोलीला। सो आता मी सगळे निघू एकत्र आणि अक्षयला भेटू। पण आज तुम्हाला मोठा ब्लॉग बघायला भेटणार नाही, कारण आज आपण ठरवलं बाई फ्री राईड करायची। आज फक्त आपला थोडा दिसणार मला तुम्हाला, बाकी हेल्मेट ना, पुढचा रस्ता ना, काय नाही काय, किती वेळा भेंडी तुम्हाला तो रस्ता दाखवणार। हां, आता मागच्या मी पुण्याला गेलो, तोच रस्ता दाखवणार, आता ना परत तोच रस्ता दाखवणार। अरे तुम्ही बोला ह्याला माणसाला काय अक्कल वगैरे आहे का, 1 मिनटं थांबा, ट्रेन जाऊ द्या। सो मग त्यामुळेच आज मोठं ब्लॉग नाही आहे। आज जे काय आहे ते डायरेक्ट फोनमधून डायरेक्ट शूट करेन। तर आता आम्ही निघतो सगळे आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता एकविरेला। आता मध्ये कुठे तुम्हाला भेटू शकत नाही, हां कुठेतरी खायला वगैरे थांबलो तर नक्कीच भेटेल। तर निघू आता, जाऊ। सूरज येईलच आता, मुलुंडला होता, 5 मिनटात येईल, तर त्याला पण घेतो। मग अभि पण तोपर्यंत येईलच, मग तिथून आम्ही आता सगळे एक एक निघत जाऊ। तर चला आजच्या ब्लॉगमध्ये मजा येईल। आणि मी एकविरेला तर सेकंड टाईम जातो आहे। पहिला टाईम एकदाच, मी ह्याच्यात एकदाच गेलो आई एकविरेला, आणि आई एकविरेचं एवढं दर्शन चांगलं झालं, गर्दी नव्हती, काही नव्हती। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आई एकविरीचे आशीर्वाद एवढे भेटले की येता येता आपल्याला श्रीमान दादा पण भेटलेला। सो चला निघू आता, जास्त बडबड करत नाही, किती वेळ बडबड करत बसणार ना। चला तर भेटू आता डायरेक्ट आपण कारल्याला, मुख्यच्या आईच्या गावात, कारल्याला आई एकविरीच्या इथे। चला, हे बघा मित्रांनो आलेली आहे मिसळ। मित्रांनो बघा, आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो म्हणजे जेवायला, खायला मिसळ पाव। आणि ह्या हॉटेलमध्ये बताओ जरा सीन क्या हुआ बताओ। गूगल पे नहीं है, कैश कैरी करो, कैश कैरी करो, ये हमारा ये कैश वाला बंदा है, कॅशियर। तर मित्रांनो आता आम्ही मिसळ पाव खाल्ले, 1 नंबर होती। फक्त एकच सीन आहे की कॅश कॅरी करावी लागते। आणि हे बघा आपले इथे जीवा उभे आहे आणि हे सगळे इथं आता वाजलेत 9 वाजलेत आणि ते थोडंसं प्राइवेट काम के लिए जा रहे हैं वो लोग। हाँ, 9:30 वाजले, तर जाऊ, अर्धा एक तास लागेल इथून। अभि निकलते। हे आईच्या गाव तो कुत्रा तर बघा डेंजर आहे बाबा, बघा मित्रांनो कुत्रा बघा, दिसतं का तुम्हाला, हो का, हो का, ये 1 नंबर कुत्रा होता तो। तर मित्रांनो आता आम्ही निघालो इथून, सगळं निघालो। आता इथून एक अर्धा तास असेल माझ्यामध्ये, आता वाजले 9:30, अर्ध्या तासामध्ये पोहोचू। आणि आजचा मोठा ब्लॉग नाही त्यामुळे माफ करा। आणि हे बघा इथे हॉटेल आहे कामत खाल्यांकडे, ह्यांच्याकडे फक्त कॅश चालते आजकालच्या जमान्यात। गूगल पे एवढा चालू आहे, यांच्याकडे गूगल पे नाही तर काय करणार, क्या लगता है आपको, अगर अपने के पास कैश नहीं रहता तो क्या करते अभी, बर्तन मांगने पडते। हां, आता काय भांडी धुवायला लागली असती, नंतर मग गेलो असतो आम्ही, 600 रुपयापर्यंत भांडी घासली असती, पण टेस्ट चांगली होती, ठीक आहे। चलो बोलतो, ये देखो ससुरा कैसे देख रहे हैं,
इसकी गाड़ी की चैन आवाज़ कर रही है, फिर भी ये काम नहीं कर रहा. आणि हा त्याचा मित्र आहे. भाईने रसगुल्ला आणलेला, एक नंबर आहे, मला आवडला रसगुल्ला. थँक्यू मित्रा. तो पण आपल्याला हाय करला. हे देखो एक तस्वीर आहे. किती महिन्यानंतर राईड आहे भावा? किती महिन्यानंतर राइड करते? 5-6 महीने. भाई का छोटा सा एक्सीडेंट हो गया था. कभी बैठ के कहानी सुनाएंगे हम. अभी नहीं, अभी लेट हो रहा है. पहिले चलते. चलो चला वेट कर. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत एकविरेला आणि पाठी गाडी लावले. फक्त गाडीची भीती भेंडी खाली गेली नाही पाहिजे. आणि त्यात काय आपल्या गाडीला डबल स्टँड नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि हे बघा पुढे सगळं चाललं, आपण पण जाऊ. त्याचा प्रॉब्लेम आहे की मी हेल्मेटचा जो लॉक असतो तो आणलं आहे. हेल्मेट माझ्या हातात आहे, कारण लॉक आणलं पण लॉकची चावी नाही आणली. तिथे मी मूर्ख माणूस आहे बघा. चला जाऊ पटापट. हे लोक जवळ येतो ते का पुढे गेलो. मी जरा थांबलो तर टी शर्ट जरा चेंज करत होतो. बाकी शिवलो अभि चलते. आणि आता पायऱ्या चढायला फायनली चालू केलेलं आहे. चला किती वेळ लागतो वरती काय माहिती, कारण मी खूप आधी आलेलो. हे बघा तिथे सगळ्याचे दुकानं वगैरे आहेत. फक्त आता एक आहे हेल्मेट ठेवायला जागा भेटते बस. बाकी काय नाही. आणि बुटं तर काय काढायला नाही. बुटं तर काढू कुठेतरी. हे का. आणि आपल्या एकविराचं दर्शन बाहेर पण झालेलं आहे. आणि इथून आता आतमध्ये जाऊ. बघू आता किती वेळ लागतो. हे का इथून एंट्री आहे. आणि मला तर माहिती नाही की आतमध्ये व्हिडिओ काढायला देतात की नाही देत. बघू देत असेल तर ठीक आहे. आतमध्ये जर व्हिडिओ काढायला दिला तर चांगलं आहे, नाहीतर मग बघू ना. तर बाहेरचं स्क्रीन चालू आहे, तिथून पण मी दाखवायचा प्रयत्न करेन. दाखवलं तर ठीक आहे. चल तर काय इथून रांग चालू आहे. गर्दी तर नाही आहे, म्हणजे पटकन नंबर येण्याची शक्यता जास्त आहे. आता वरती तर आम्ही बरोबर आहे ना 13 मिनटामध्ये आलो असं अभिने सांगितलं. तर काय माहिती जर किती खरं सांगितलं किती खोटं सांगितलं हे हमको नाही पता. 12 मिनटं ठीक आहे. मी 1 मिनटं जास्त सांगितलं पण ठीक आहे. हां शूज काढायला इथपर्यंत 12 मिनटात ना, म्हणजे इथपर्यंत 15 मिनटात. चांगले जल्दी आ गए. आता इथून एवढ्या लाईनी पटापट क्रॉस करू आणि मग जाऊ. चला हे बघा इथं समोरच लिहिलं आहे मंदिरात फोटो व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे. देखते ते परमिशन पुढे काय दिसलंच तर काढू, नाहीतर मग असंच येऊ बाहेर. चला हे देखा इथं लिहिलं एवढं वाचण्यास सक्त मनाई आहे, तरी इथं बसला तुला काढ फोटो काढतो तुला. हां फाईन आहे बघ, याच्यावर लगेच फाईन बघ. हे बघ इथे हे बघ कॅश पुढे पैसे पाठवते ना. आपण ट्रस्टीला पैसे जातील बाई. मग आपण टोपी घेतली. हां पुढे मग घरी जायचं लगेच. लक्ष्मीपूजन आहे, 6च्या नंतर पूजा करायची. अमावस्या काहीच करू तपस्या आपल्या देवीचं मंदिर आहे. आतमध्ये काय शूट वगैरे केलं नाही. आतमध्ये काय शूट नाही केलं कारण तिथे लिहिलेलंच आहे की फोटो वगैरे काढण्यास सक्त मनाई आहे. सो आपण पण जास्त मला काय केलं नाही. आपण देवीच्या बाहेर पडलो आणि बाहेर आलो. बाकीचे लोक पण सगळे आपले आत्महेच आहेत तिथे. ते पण आता एक येते. परत दर्शन तर पटकन झालं, म्हणजे हार्डली 15 मिनटात आम्ही उभे होतो. चांगलं दर्शन झालं. आता हळूहळू गर्दी वाढते. खाली जर बघाल ना तर हळूहळू गर्दी वाढायला लागली. ती पण लोक येतात. चला तर मी भेट होतो जरा खाली जाऊ. मिळते. तर मित्रांनो दर्शन झालं आणि आता पेढे घेतलेत घरसाठी प्रसाद आणि आता जातो निघतोय. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आज आपल्याबरोबर नवीन अक्षयचा मित्र होता, काय सौरभ नाव ना. सौरभ माझे तुम्ही ओळखता बघा, ह्याचा मित्र तो. त्याला पण लेवल करायला. तर चला भेटू लवकरच. हां लवकरच भेटू ना.